निवडणुकीसाठी उभा असलेला एक नगरसेवक करतोय आपल्या पक्षाचा प्रचार आणि रस्त्यात त्याला भेटले आहेत एक आजीबाई. बघूयात काय येते गंमत. येते आजची आपली पुढची जोडी संजय आणि शैला. अरे येऊन येणार कोण? अरे येऊन येणार कोण? ताई माया काय विचार करा पक्का भुकणाऱ्या कुत्र्यावर मारा शिक्का. मतदार बंधू भगिनींनो नमस्कार, राम राम. आपल्या वार्डात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मी श्वानेंद्र कुत्तरकर उभा आहे. आपली खुनाई भुकणारा कुत्रा. भुकणाऱ्या कुत्र्या मोर्चा बटन दाबायचं आणि भरघोस मताने आपल्याला निवडून द्यायचं. आजी नमस्कार. आजी नमस्कार. नमस्कार. अरे वाकून नमस्कार करावा. चला वाका चटा चटा. आता तू खाली वागतोस का मी पायवर करू? आजीला आपली खून कळली वाटतं आधीच. या वाकून नमस्कार करतो. वाकून चला चला भर उन्हात खेळू नये रे दुपारचं. चल जा घरी. आज तिकडे पुढच्या चौकात चाललो होतो प्रचाराला. म्हणलं आपल्या कुत्र्यावर तेवढं लक्ष द्या. हा पत्र्यावर वाळवण घातलंय तेच बघायला आले होते. पत्र्यावर ना कुत्र्यावर. पत्र्यावर कुत्रा मेल्या मग हाकलो की त्याला. अहो पत्र्यावर कुत्रा तर जा. हा पत्र्यावर ना कुत्र्या कुत्र्यावर लक्ष. कुत्र्यावर नाही बाबा मला दिसत नाही. तू त्याच्या गळ्यात साखळी बांधून जा कुठे जायचंय. तसं ना भाऊ मला काय म्हणायचं. नाही तू काही बोलूच नको. साखळी बांधूनच जा. आणि तर कॉर्पोरेशन वाले यायचं आणि पकडून घेऊन जायचं त्याला. कॉर्पोरेशन आता तुम्हाला इशे गावला बघा. कॉर्पोरेशन मध्ये जायचं मला. तुला पण तू तर कुत्रा वाटत नाही. आता तसं ना म्हणायचं मला. कुत्र्यावर लक्ष असतं म्हणजे कसं तुम्हाला नाही कळते. कुत्र्या मोरचं बटन दाबायचं. हल्ली कुत्र्यासमोर बटन असतं का? आमच्या वेळेस मटण असायचं पण आम्ही दाबत बिबत नव्हतो. शिजवायचं आणि टाकायचं कुत्र्यासमोर. आजी अहो मटन बटन 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 बटन. अरे मेल्या हळू. इतकी भैरी नाही झाले मी. कसं सांगतो मला ना यंदा नगरसेवक व्हायचं. नगरसेवक व्हायचंय? कशाला? जनतेची सेवा करायला. म्हणजे कुणाची? म्हणजे तुमची. माझी? अरे वा 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 वा. बरं झालं. चल घरात चल. जरा ना पाय चेपून दे. कालपासून फार दुखतायत बाबा. आणि हो पाणी पण भरून टाक. आणि हो दळण दळायला मदत करा. नाहीतर म्हणतात ना आंधळी दळते आणि कुत्रो पीठ खातय. आणि हो भांडी घासायची ती पण घासून टाक. 4 दिवस झाले बाई आलेली. तुमचा काहीतरी गैरसंबंध झालाय. मला काय म्हणायचं तसली सेवा नाही काय. मग कसली? आधी तुमची घरची कामं झाली. मला जनतेची सेवा करायची. हरकत नाही. आमच्या चाळीतले संडास कायमचे तुंबलेले असतात. ते तेवढे स्वच्छ करून दे. आणि हो ही कचरा कुंडी कायमची व्यायलेली असते. ती वरच्या वेळेची साफ करायची. तसलं ना भाऊ. तशी सेवा नाही म्हणायची. तुला काहीच करायचं नाहीये. आणि तुझ्या कुत्र्यावर मात्र आम्ही लक्ष ठेवायचं. मरू दे तडमडू ते कुत्र. खरं कुत्र नाही ते खोटं कुत्र. खोटं कुत्र म्हणजे खेळण्यातलं कुत्र की चावी देऊन भुंकणारं कुत्रे? तसं ते भुंकणारं कुत्र नाही. आता कसं ती एक खून असते. खून केलायस तू? तरीच याला नगरसेवकाचं तिकीट मिळालं. याने खून केला. खून ओरडू नका. काय खून नव्हे. खून नवं. खून लाज वाटत नाही? म्हातारीला खाणा खुणा करतोय. लाज वाटत नाही? माझं तसं म्हणणं नव्हतं हो. आता काय आता कसंच सांगू ह्यांना. मला ते म्हणायचं खून होती माझी इलेक्शनची. तोंडानं स्पष्ट सांग काय ते. आता कसं करू. एक म्हातारी कन्व्हिन्स करता येणं झाली मला. विलक्षण असतं की नाही. मोठं विलक्षण असतं ते. इलेक्शन 5 वर्षांनी येत. आता यंदा रविवारी हाय पोटनिवडणूक आहे. मी त्यासाठी उभा आहे. उमेदवार म्हणून माझी खून आहे भुंकणारा कुत्रा. कसल्या घाणेरडा खुणा ठेवता रे तुम्ही. भुंकणारं कुत्र. उद्या शिंकणारं डुक्कर नाहीतर ढेकर देणारं घुबड अशा खुणा ठेवाल तुम्ही. काय करावं बाबा ह्यांना. मला तसं नव्हतं म्हणायचं. घुबड काय हे काही. आजी मला इथं उभे माझी करून टाकणार. माग माझी नगरसेवक राहावं लागेल मला. कळलं. तुझी खूण आहे भुंकणारं कुत्र. तुमचा पक्ष कोणता? भादवा. भारतीय दलवादी. अरे छळवादी. रस्त्यावर मारता इथं डिपॉझिट जप्त करता माझं वाचलं. तुलाच जप्त केलं पाहिजे. भर दुपारी इलेक्शनला उभं राहतो झोपेच्या वेळेला. लाज वाटत नाही? मूर्ख कुठला. काय करावं. एक ती म्हातारी कन्व्हिन्स होईना झाली. आपली बसका बसकी बरी आतापर्यंत जाळून टाकली असती मारून. काय बोलतोय? नाही
हा हा आता गवसलं मला काय म्हणायचंय मला राष्ट्राची सेवा करायची या देशाचं तर आता कल्याणच करून टाकतो मी. हा हित साधायचंय हित साधायचंय मग इथं नको तिथं जा तुझ्यासारख्या सगळ्यांना घेऊन बाजूच्या देशात जा तिथं निवडणुका लढा निवडून या आणि काय वाटोळं करायचंय ना ते त्या देशाचं करा म्हणजे एकदाचा तो प्रश्न तरी मिटेल आणि तुम्ही इथून सगळेजण गेल्यावर भारताचं भलंही होईल कळलं का वा, चांगला चाललाय प्रचार. बघूयात हा प्रचार कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. निर्मितीताई, मला स्क्रिप्ट आवडलं तुमचं चांगलं होतं पण ते पंचेस काहीसे मिस झाले होते तुमचे. काय तुमचं चुकलं होतं ते शोधा कारण ते पोचलं नाही आमच्यापर्यंत. तुझं बेरिंग अप्रतिम होतं. तू आज शॉर्ट वाक्य करायचं एक बेरिंग घेतलं होतंस बरोबर संजय. ते पण छान होतं. तुझं अशी म्हातारी होऊ नकोस तू तरुणच छान दिसतेस. म्हातारीचं बेरिंगही छान होतं. ऍक्ट जमला नाही जमून नाही आला खरं बरोबर ना. नेक्स्ट टाइम ऑल द बेस्ट. स्वप्नील सर. संजय अप्रतिम बेरिंग होतं तुझं. आणि शैला मी ऑनेस्टली पहिले 4 सेकंद ओळखली नाही तुला. इतकं करेक्ट गेटअप आणि त्याचं बेअरिंग आणि बॉडी लँग्वेज खूप सुंदर खूपच सुंदर. आणि ऑनेस्टली ते पंचेस या ऍक्ट मध्ये मला मिसिंग वाटले. राजकीय परिस्थिती जी आहे तिकीटबाजी आणि जे सगळं चुकीच्या लोकांना तिकीट देतात ह्या सगळ्यावर तुम्ही एक ओव्हरव्ह्यू जो घेतलात त्याचं इंटरॅक्शन विथ अ कॉमन मॅन कॉमन वुमन इन दिस केस ते इंटरेस्टिंग आहे. पण ते फनी असतं तर तो विचार जास्त नीट पोचला असता माझ्यापर्यंत. अँड अनफॉर्च्युनेटली इट वॉज नॉट फनी. बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि आता बघूयात किती गुण मिळालेत. निर्मितीताई 7 गुण. मागच्या वेळेला तुम्हाला होते 16 आणि आता 7 म्हणजे एकूण 23 गुण. तुम्हाला पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा.